मुख्यमंत्र्यांकडून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। शरद पवार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत आणि मुख्यमंत्र्यांकडून शरद पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न होतोय का असा सवाल सुद्धा कुठेतरी उपस्थित होतोय। अनुदानाचा मूळ उद्देशाप्रमाणे विनियोग होतोय का या संदर्भात सुद्धा चौकशी होणार आहे आणि साखर आयुक्त संजय कोलतेंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे। तपासणी करून शासनास अहवाल सादर करण्यात येणार आहे अशी ही माहिती आहे। या संदर्भात आणखी जाणून घ्यायला आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत। बालाजी, या चौकशीचे नेमकं कारण काय समोर येतंय किंवा त्या व्यतिरिक्त कोणते एलिगेशन्स, काही आक्षेप किंवा सरकारला काही तक्रारी प्राप्त झाल्या असं काही कळतंय का? श्रद्धा, ही चौकशी जी आहे ती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला राज्य सरकारकडून जे अनुदान भेटतं 5 रुपये 1 रुपया अशा पद्धतीचे जे टप्पे आहेत त्या अनुदानाचा विनियोग संस्था त्या पैशाचं काय करते यासाठी ही चौकशी समिती नेमलेली आहे। साखर आयुक्त संजय कोलते यांची ही समिती आहे जी ही सगळी समिती अभ्यास करणार आहे की आपण देत असलेल्या अनुदानाचा उपयोग योग्य होतो का, यात काही गैरव्यवहार होतो या संदर्भात। महत्त्वाचं म्हणजे कुठलीही तक्रार आलेली नाही, कुठलाही कुणी आरोप केलेला नाही। मात्र राज्यामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेगवेगळ्या निवडणुका होणार आहेत पुढील 3-4 महिने। माझी विनंती थोडंसं थांबवते, आपल्या सोबत शरद पवारांचे नेते प्रशांत जगतापजी जोडले गेलेले आहेत। प्रशांतजी नमस्कार। आपण पाहिलं असेल, बातमी पाहिली असेल तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी करण्याची जे आहेत ते आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। आपण याकडे कसं पाहता? या एका ही जी काय चौकशी लावण्यात आली याच्यातून मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात सत्तेची गुरमी किती गेलेली आहे हे याच्यातून स्पष्ट होत आहे। ज्या नका वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनी नुसतं महाराष्ट्राला नाही देशाला तर विश्वाला या ठिकाणी शुगरच्या संदर्भामध्ये रिसर्च दिलं, ज्या पद्धतीने नका आधुनिक नका ऊसाची शेतीच्या संदर्भामध्ये नका मार्गदर्शन केलं। जगातले नामवंत या ठिकाणी या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये नवीन या संदर्भात काय नका रिसर्च झालं किंवा नवीन काय करायला हवं या संदर्भात मार्गदर्शन घ्यायला येतात। त्या संदर्भामध्ये मागची 11 वर्षे या राज्यामध्ये देशामध्ये 2-2.5 वर्षाचा महाविकास आघाडीचा अपवाद वगळता सातत्याने नरेंद्र मोदींची आणि फडणवीसांची सत्ता राहिलेली। असं असताना त्यांना चौकशीपासून कोणी अडवलं होतं आणि असं असताना फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका येतात। त्याच्यामुळे कुठेतरी या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांना टार्गेट करण्यासाठी असा प्रयत्न केला जातोय। पण हा हास्यास्पद आहे कारण की इथं पक्षभेद किंवा कुठल्या प्रकारचा नका व्यक्ती नका भेद न जाणता त्या ठिकाणी या संस्थेने उत्तम कार्य देशामध्ये करून दाखवलेलं आहे। त्याच्यामुळे कसल्याही प्रकारची चौकशी आली की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं चुकीचं आढळणार नाही याची मला खात्री आहे। पण माननीय मुख्यमंत्री सातत्याने ज्या पद्धतीने चुकीचं राजकारण करतायत याच्यातून महाराष्ट्राची जनता मुख्यमंत्र्यांना माफ करणार नाही एवढं नक्की आहे। प्रशांतजी, पण आता आपण पाहतोय की निवडणुका तोंडावर आहेत आणि त्याच दरम्यान मग शरद पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न सरकारकडून होतो असं कुठेतरी वाटतं? जी नक्कीच, त्याचं कारण आहे की 2019 विधानसभेच्या अगोदर सुद्धा पवार साहेबांना ईडीची नोटीस पाठवण्यात आली। मात्र एकूणच नका महाराष्ट्रामध्ये एकूणच सगळा नका गदारोळ झाल्यानंतर ही नोटीस मागे घेण्यात आली कारण की पवार साहेबांनी लगेच चौकशीला जायची तयारी दाखवली। त्याच्यामुळे कुठेतरी आता पुढच्या 2 महिन्यामध्ये ज्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या 4 वर्षानंतरच्या निवडणुका होत आहेत त्याच्यामुळे कुठेतरी पवार साहेबांना टार्गेट करणे, पक्षाला टार्गेट करणे हा एकमेव हेतू मुख्यमंत्र्यांचा आणि भाजपचा दिसतोय। मला खात्री आहे या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांची खेळी मुख्यमंत्र्यांना उलटल्याशिवाय राहणार नाही कारण महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे। महाराष्ट्राचा बहुसंख्य शेतकरी हा ऊसावर आधारित शेती करतो, त्यांना माहिती की पवार साहेबांनी या ऊसाच्या शेतीसाठी काय केलंय। त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेली ही खेळी निश्चित त्यांच्या अंगलट येईल याची मला खात्री आहे। हो प्रशांतजी, धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिली त्यासाठी। आणि या संदर्भात पुन्हा एकदा जात आमचे प्रतिनिधी बालाजी यांच्याकडे। बालाजी, आपण बोलत होतो जी समिती स्थापन केली गेलेली आहे या समितीला अहवाल सादर करण्यासाठी आता मग किती दिवसांची मुदत असेल? जी समिती स्थापन केलेली आहे त्या समितीला 1 महिन्याच्या आत जो आहे तो अहवाल द्यावा असं म्हटलेलं आहे। मात्र या सगळ्यांची तपासणी करण्यासाठी मोठा वेळ लागू शकतो कारण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही महाराष्ट्रातल्या साखर कारखान्याची शिखर संस्था आहे। या सगळ्या प्रकरणामागे आपल्याला माहिती आहे पूर परिस्थितीमध्ये ज्यावेळेस राज्य सरकारने निर्णय घेतला की साखर कारखानदारांकडून टनामागे 5 रुपये अनुदान घेऊन ते पूरग्रस्तांसाठी सीएम केअर फंडामध्ये द्यायचं, त्यावेळेस शरद पवार यांनी जी आहे ती टीका केली होती की तुम्ही सहकारी साखर कारखान्यांना मदत करण्याऐवजी त्यांच्याकडून पैसे घेताय आणि त्यांच्याकडून घेताय याचा अर्थ शेतकऱ्यांकडून घेताय। त्यामुळे साखर कारखान्याची त्यावर आता काय भूमिका असेल त्याकडे सुद्धा लक्ष असेल। बालाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।